तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे छत्तीसगडमध्ये प्रसिद्ध असलेला तीरथगढ़ वॉटरफॉल आज आपण पाहणार आहोत। तीरथगढ़ वॉटरफॉलचा हा एंट्री पॉइंट आहे। या ठिकाणी आपल्याला तिकीट घ्यावे लागते। बघा मी तुम्हाला ही वेळ आहे 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एंट्री या ठिकाणी आहे। आणि हे बघा शुल्क या ठिकाणी आहे प्रति व्यक्ती 50 रुपये, विदेशी असेल तर 150 रुपये, कॅमेऱ्याचं सुद्धा 25 रुपये आणि 200 रुपये अशा प्रकारे भाडं या ठिकाणी आकारल्या जाते। ही गर्दी आहे इथे। आता आमचं तिकीट घेणं चालू आहे। तिकीट घेतल्यानंतर आम्ही जाणार आहोत वॉटरफॉलकडे। तर बघा हे आहे तिकीट आमचं। आम्ही 12 लोक आहोत, म्हणजे 600 रुपये आमचं हे तिकीट आहे। तर चला जाऊया आपण आतमध्ये वॉटरफॉलकडे। तर छत्तीसगडचं नाही तर इतरही राज्यातून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या ठिकाणचे देखील पर्यटक या वॉटरफॉलला भेट देण्यासाठी येत असतात। हे आहे मुख्य गेट, तीरथगढ़ वॉटरफॉलकडे जाणारा मार्ग आहे हा। तर बघा मित्रांनो हा पायऱ्यांचा मार्ग सुरू झालेला आहे। वॉटरफॉलकडे जाणारा हा मार्ग पाहू शकता। सुमारे 210 पायऱ्या आहे म्हणतात। तर बघूया खरंच 210 आहे का आणि किती वेळ लागणार आहे ते पण बघूया आपण। तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 3 दुपारचे आणि किती वेळ लागणार आपल्याला ते बघूया। हे बघा इथूनच आपल्याला धबधबाचं दृश्य इथं दिसायला लागते। बघा इथून धबधबा दिसत आहे आपल्याला, परंतु आपल्याला इथून समाधान होत नाही त्या धबधबा पाहून। हा धबधबा आपल्याला जवळूनच पाहायला पाहिजे, तेव्हाच खरी मजा येणार आहे या धबधब्याची। तर चला जाऊया आपण आणखीन खाली। बघू शकता आपण अशा प्रकारचे विसावे आहेत इथे। समजा कोणी थकलेला आहे त्याला थांबायचं आहे किंवा पाऊस आलेला आहे मध्येच, तर अशा प्रकारचे हे स्टॉप्स आहेत। आणि चला जाऊया आपण खाली। तर बघा मित्रांनो जसं जसं आपण खाली जातो तसं आपली उत्कंठा आणखीन वाढत जाते। कारण हा इतका जोरात आवाज येत आहे। आपल्यालाही कदाचित या व्हिडिओमध्ये आपल्याला आवाज येत असेल धबधब्याचा। बघा किती जोरात आवाज सुरू आहे। आणि या पायऱ्यावरील ही गर्दी पाहू शकता आपण पर्यटकांची। तर बघा मित्रांनो ही आमची मित्रमंडळी, आम्ही जवळपास 12 जण आलेलो आहोत सोबत। तर हे 12च्या 12 तर तुम्हाला यात दिसणार नाही। तर हे सगळे आमची 12 लोकांची टोळी आहे। या ठिकाणी आम्ही सहलीला आलेलो आहोत आणि आता आम्ही उतरत आहोत धबधब्याच्या दिशेने। तर चला भेटूया धबधब्याच्या जवळ। मला पक्की खात्री आहे की आपल्याला हे ठिकाण नक्की आवडेल जेव्हा आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहाल, कारण मी तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी हा वॉटरफॉल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। 90 मीटर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा जेव्हा आपण जवळून पाहतो, जेव्हा समोर जाऊन पाहतो, तेव्हा अतिशय याचं जे रूप आहे अतिशय विलक्षण असं आणि अतिशय मनोहारी असं हे रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर बघा मित्रांनो आम्ही जवळ आलेलो आहोत। अगदी काहीच पायऱ्या शिल्लक आहे। आता मला वाटते 10-15 पायऱ्या उतरल्यानंतर आपण थेट धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचणार आहोत। तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत अगदी जवळ धबधब्याच्या। हे बघा हा खालचा परिसर, या ठिकाणी हे पाणी आणि बघा मित्रांनो 90 मीटर वरून कोसळणारा हा विशाल धबधबा आपण पाहू शकता। आणि त्याचा आवाज आणि त्याचबरोबर पर्यटकांची जी गर्दी आहे त्यांचा आवाज आहे, यामुळे येथील वातावरण एकदम उत्साहवर्धक असं वातावरण आपण पाहू शकतो या ठिकाणी। चला आणखीन जवळ जाण्याचा प्रयत्न करतो मी। तर हे दृश्य आहे धबधब्याच्या खालील भागाचं। जेव्हा धबधबा खाली कोसळतो तर या ठिकाणी असं हे पाणी वाहत वाहत पुढे नदीमध्ये रूपांतरित होते। बघा हे पुढे नदी आहे, मुनगा बहार नावाची ही नदी आहे आपण पाहू शकता। आणि हा धबधब्याचं दृश्य अतिशय विलोभनीय असं हे दृश्य आपण पाहू शकता मित्रांनो। या आवाजामुळे कदाचित माझा आवाज आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचत नसावा, परंतु अतिशय सुंदर असं हे दृश्य मी आज तुम्हाला दाखवत आहे। तर बघा मित्रांनो अशी ही गर्दी पर्यटकांची, खूप मोठ्या प्रमाणात गर्दी, सर्वजण फोटो काढत आहे या ठिकाणी आणि खूप सुंदर दृश्य पाहू शकता आपण। तर बघा मित्रांनो लोकांचे फोटो काढता काढता अशी अवस्था होऊन गेलेली आहे या माणसाची। कॅमेरामन आहेत हे तर नुसते ते फोटोज काढत नाहीत तर त्यांचं साहित्य देखील ते सांभाळतात। तर हे आहे आमचे मित्र अमोल नागपूरकर, आमच्याच गँगमध्ये आहे। त्या 12मध्येही यांचा देखील समावेश आहे। सगळ्या ग्रुपचे ते फोटोज आणि व्हिडिओज काढत आहेत। तर मित्रांनो आपण पाहत आहात तीरथगढ़ वॉटरफॉल, जगदलपूर जवळील हा वॉटरफॉल आपण पाहत आहात। बघू शकता हे आमचे सोबतचे जे सोबती आहेत आमचे मित्रमंडळी माझ्या पाठीमागे आपल्याला दिसत असतील आणि त्या पाठीमागे आपल्याला दिसतो आहे तो तीरथगढ़ वॉटरफॉल आहे। तर चला आणखीन जवळ जाऊन बघूया कसा वाटतो आपल्याला। पाणी थंड आहे, गरम आहे की कसं आहे ते बघूया आपण। आणि आवाज खूप मोठ्या प्रमाणात आहे धबधब्याचा इथे। अगदी दूध पडत असल्यासारखा आपल्याला भास होतो। इतका पांढरा शुभ्र हा धबधबा मी पहिल्यांदाच पाहिला, एवढा पांढरा शुभ्र धबधबा। आणि तोही जवळ अगदी जगदलपूरच्या फक्त 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा आहे।
मी संपूर्ण माहिती आपल्याला सांगणार आहे. या धबधब्याला यायचं कसं, कधी यायचं, किती खर्च येतो आपल्याला, किती वेळ लागतो, सर्व गोष्टी मी तुम्हाला या धबधब्याविषयी सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला तिरथगड हा धबधबा दाखवत आहे. वेगवेगळ्या अँगलने मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला. तर या साईडने बघा तुम्ही, किती मोठा, किती वाईड हा धबधबा आहे आपल्या लक्षात येईल. आणि पायऱ्यावरून पडताना आपल्याला असं वाटतं की हा पायऱ्यावरून असा पडत पडत खाली येतो आहे, कारण कडाच तशा प्रकारची आहे ही. बघा वरचं स्ट्रक्चर आपण पाहू शकता, जे स्टोन स्ट्रक्चर आहे ते देखील पाहण्यासारखं आहे अगदी. आणि असा हा पायऱ्यावरून पडताना आपल्याला खूप मोहक वाटतो जेव्हा तो खाली कोसळतो. आणि आवाज त्याच्यामुळे तो जास्त आहे धबधब्याचा, कारण ह्या पायऱ्या बनलेल्या आहेत, त्या पायऱ्यावरून हा खाली कोसळत आहे, त्यामुळेच या धबधब्याचा जो आवाज आहे ना तो जास्त आहे. हे बघा इथे चेतावनी दिलेली आहे, जलप्रपात के किनारे जाना फिसलना या गिरने जैसी घटनाओं का कारण बन सकता है, म्हणून दुरूनच तुम्ही या धबधब्याचा आनंद घ्यायचा आहे अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि काही सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी नेमलेले आहेत, जे काही लोकांना रोखतात. काही जे अतिउत्साही पर्यटक असतात ते जाण्याचा प्रयत्न करतात अगदी जवळ, तर त्यांना असा कोणताही धोका होऊ नये यासाठी नेमलेले आहेत काही कर्मचारी या ठिकाणी. अतिशय सुंदर असे दृश्य आपल्याला दिसत आहेत, कारण आपण आलेलो आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये. तर बघा मित्रांनो, हे विलोभनीय दृश्य तिरथगड वॉटरफॉलचं मी तुम्हाला वरून दाखवत आहे. वेगवेगळ्या अँगलने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण तुम्हाला हा प्रत्यक्ष इथे येऊन पाहिल्यासारखं वाटायला पाहिजे. बघा मित्रांनो, एन्जॉयमेंटची एक्स्ट्रीम लेवल आहे ही. तर बघा मित्रांनो, मी अगदी जवळ आलेलो आहे धबधब्याच्या. आता माझ्या मोबाईलवर, माझ्या कॅमेऱ्यावर देखील पाणी उडत आहे आणि आता मला या पुढे जाता येणार नाही खूप जवळ. हे बघा हे डॅन्स. तर हे अशी मस्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया आपण इथे यायचं कसं. तर मित्रांनो, तिरथगड वॉटरफॉलला येण्यासाठी आपल्याला सगळ्यात जवळचं इथलं शहर आहे ते म्हटलं म्हणजे जगदलपूर. छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यातील हे एक चांगलं शहर आहे. या ठिकाणी आपण रेल्वेने येऊ शकता, बसने येऊ शकता, आणि जर तुमचं स्वतःचं वाहन असेल तर फारच उत्तम. तर जगदलपूर येथे आल्यानंतर आपल्याला पुढे 35 ते 40 किलोमीटर अंतरावर हे तिरथगड वॉटरफॉल आहे. अगदी इझिली आपण या ठिकाणी येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे रस्ते खूप चांगले आहेत इथले, कच्चे रस्ते वगैरे नाही, चांगल्या मोठ्या मोठ्या सडका आहेत, त्यामुळे आपल्याला प्रवासाचा कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी यायला होत नाही. त्यानंतर मित्रांनो, येथे येण्यासाठी आपल्याला या वॉटरफॉल पाहण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 ते 3 तास लागतात, कारण 210 पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचं असतं आणि त्यानंतर तेवढ्याच पायऱ्या चढून त्याच मार्गाने आपल्याला परत यायचं असतं. तर आपल्याला तिथे फिरणे, एन्जॉय करणे आणि जाणं येणं हे सगळं आपल्या वाहनापर्यंत जर पकडलं तर आपल्याला 2.5 ते 3 तास लागतात. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं म्हटलं म्हणजे, तुम्ही जगदलपूरला आल्यानंतर आपल्याला फक्त तिरथगड वॉटरफॉलच नाही, तर या ठिकाणी जवळच एक चित्रकूट वॉटरफॉल देखील आहे, जो की एक 50 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे जगदलपूरपासून, 50च्या आतच. त्या ठिकाणी देखील जाऊ शकता. चित्रकूट वॉटरफॉल देखील आपण एन्जॉय करू शकता. तर असं हे ठिकाण आहे, एन्जॉयबल ठिकाण आहे. नक्की या आपण. आणि येण्याचा बेस्ट कालावधी म्हटलं तर इथे जुलै ते ऑक्टोबर, कारण यावेळेस चांगलं पाणी असतं धबधब्याला, पाऊस सुरू असतो, आलेला असतो. त्यामुळे जर आपण इथे येत असाल तर जुलै ते ऑक्टोबर हा काळ खूप चांगला आहे इथे येण्यासाठी. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू मित्रांनो लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.